हॅलो फॅमिली, गुड इव्हनिंग, नमस्कार, जय महाराष्ट्र. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी खूप दिवसानंतर आज ब्लॉग टाकलेला आहे कारण मी ड्युटीवरती जातो. त्या ड्युटीमुळे मला काही जास्त वेळ भेटत नाही आणि मी डेली ब्लॉग टाकेल असं मला म्हणजे सहसा वाटत नाही कारण मला वेळ भेटतच नाही. मी आता जस्ट ड्युटीवरूनच आलेलो आहे. बघा माझे डोळे पण लाल झालेले आहेत. तर मला जसे जमल मी तसे ब्लॉग टाकेल आणि कोणी नवीन जर असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा. तुम्हाला नक्कीच आवडेल माझा व्हिडिओ आणि इथून पुढे मी चांगलाच व्हिडिओ टाकत जाणार आहे, असं नाही. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की आवडणारच तो व्हिडिओ. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करत राहा आणि इथून पुढचे व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी चांगले चांगले आणत राहील. मी तुम्हाला कसा जॉबला जातो वगैरे नक्कीच दाखवेल एखाद्या दिवशी. मला सहसा वेळ भेटतच नाही. तर ते बघा माझी आजी इथे भाजी फोडते. आई असं कर, हा. ही माझी आजी आहे, मम्मीची आई आहे माझी आजी. ही श्वेता इथं भांडे घासते आता. मला पिल्लू झोपेलच राहतो. तुम्ही बोला की बाळ झोपेलच असतं. किरकिर करतो त्याच्यामुळे ते बाळ झोपले. काय करते भांडे? लाईट लाव ना. अशी आज मंडे आहे ना? हा. आणि हो, आपल्याला आज बाहेर जायचं आहे तर झुडिओमध्ये झालेलं आहे आज. मला थोडा शॉपिंग करायची मला माझ्यासाठी. श्वेताची झालेली शॉपिंग, त्याचा ब्लॉग टाकायचा मी राहून गेलो कारण मला वेळ नाही भेटला. आज मी माझ्यासाठी शॉपिंग करणार आहे, है ना? बरोबर ना? काय तुला परत करायची आहे का? परत करणार शॉपिंग? तर आपण जाऊ आणि जुडीमध्ये आज जास्त काही घ्यायचं नाही आपल्याला. तो आवडलं काहीतरी घेऊ, नाही तर मग नको. भूक खूप लागली होती मला आज. खूप भूक लागली होती कामावर येताना. हा. आता इथं मुलं खेळतात आमच्या इथं गार्डन मध्ये. थोडं लवकर आवर, बाळ उठायच्या आधी. हा, सुरजला फोन करतो. सुरजला फोन करतो मी. एक दिवस लहाना भाऊ आहे. एकच बाईक असल्यामुळे तो त्याच्या ड्युटीवरती तो बाईक घेऊन जातो. आईच्या जवळपासच आहे आपल्या इथे. तर तो येतो, तो बाईक घेऊन येईल मला तो. तर परत मला सोडवावं पण लागतं तिथं, परत त्याच्या जॉबवरती तिथे जाऊन त्याला सोडवावं लागतं. मग तो आल्यानंतर मग मी माझी बाईक घेऊन आपण जाऊ तिकडे. मला आपली लाईफ पण दाखवतो अजून आता. तुम्हाला बाईक दाखवते की नाही. काय नाही, पल्सर टू भेटेल तुम्हाला नक्कीच भेटवतो. तर चला आपण जाता वेळेसच तयारी करू आणि मी तुम्हाला जाता वेळेस मी भेटतो. ठीक आहे, बाय. माझी झाली आता तयारी. कटिंग वगैरे पण करून आलो मी आता. काही प्लॅन नव्हता कटिंगचा, पण उद्या मित्राचं लग्न पण आहे त्यासाठी मी कटिंग वगैरे सगळं आताच करून घेतलं. उद्या सुट्टी पण होती माझी आणि आता श्वेता करते तयारी. मग आपण जाता जाता भेटू रस्त्यामध्ये. श्वेताला विचारतो आता मी, बघू श्वेता काय करते. झाले का? बाळाची तयारी चालू आहे अजून. श्वेता, तुझी तयारी झाली? हा. हा ना, आता एवढं गरम नव्हतं. हा हा. आवाज पडतो काय गाणी नांदीवरतीच चालू आहे त्याचं. अरे दादू, अरे चाकलू. एवढं गरम तर गरम नाही, त्याला गरम नको आहे ना. आता गरम नको आहे ना. तू काय ते घाल ना. आभाळ आलंय बाहेर. त्याला दुसरं काही घेणार नाही अजून मागितलं. इथे खाली आमचे ते लहान मुलं खेळत आहेत खाली इथं. चालू आहे बाळाची तयारी. असे बाळाला असे गाणे वगैरे लागतात तेव्हा तो तयार होतो. तेव्हा आपण निघू आता. तुला झाली नाही?
चला मग निघू आता आपण. हा अथांग झालाय आता आता रेडी. लाडू आता नाही गाणे लावले का मग तो मस्त खेळतो. पिल्लू चल श्वेता लवकर चल अंधार व्हायचा चल पटकन चल फास्ट. हा त्याला असंच आवडतं फिरायला. नाही घ्यायची होती ना. म्हणताय तू काय टोपी पेटवर टोपी टोपी कशाला गरम होईल त्याला. सोबत ठेवायची का फक्त टोपी. ही आपली गाडी. आता आम्ही निघालोय. डायरेक्ट स्टुडिओ जायचं. हो आता सिग्नल वर आहे. खूप जास्त ट्रॉफिक आहे आज. तिथे रबर प्लेट दिसतच गाड्या. एवढ्या आता आपण आलोय आता बघायचं व्ह्यू. जीन्स तर कुठं दिसत नाही. कुठं दिसत नाही जीन्सच नाही. हा नाही ते ट्राउझर्स ना. इकडे आहे तुम्ही. घ्या ना ती चांगली आहे ब्लॅक वाली. चांगली आहे चांगली आहे. इकडून घेऊ का ही चांगली. हा चांगली आहे. काय घेऊ काही समजत नाही. ब्लॅक चांगले आहे शर्ट. त्याच्यात ते ग्रे वाला पण चांगलं आहे. मला सांगा तुम्ही कसं छान वाटतंय की नाही. आता शॉपिंग झालेली आहे, आता आम्ही घरी चाललोय. आता आम्ही थांबलोय पाणीपुरी. श्वेताला खावाशी वाटली होती पाणीपुरी. ते बनवले पाणीपुरी. लाडू तुला खायची का पाणीपुरी. पिलू पाणीपुरी खायची का. पाणीपुरी खायला मग आपलं काम झालं आपण नाही आता घरी जाऊ आपण. काय 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 ठीक आहे याच्याकडे आहे ना तुम्ही घेऊन टाक. आमचा गोलू गोलू कसा खातोय. भाजी वगैरे
सगळं खायचं नाही. त्याला खायचंच आहे. खायचंय का तुला? हे आलोय आता घरी. बाळ खूप रडत होतं. बाळाला आपण घरी आणलंय, त्याला जेवण वगैरे दिलं. जेवणात झोपलाय तो आता. आणि शेवटांनी सरत आता मार्केटमध्ये चालतोय भाजी वगैरे घ्यायला. बाळ झोपलं. वेळा खूप क्रिकेट करत आणि 7 प्रकारचे रडत असतो. आता शेवटांनी चालू मार्केटमध्ये भाजी वगैरे. पिलू टाटा बाय बाय. काय 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 मध्ये हम्म. त्या लोकांना नाही होत प्रॉब्लेम होतो का ते लोक कपडे चेक करून नाही का ठेवतात. हा. त्यांना ते सारखं थंडी घालायला लागतं. चिडचिड होते. त्यांना चिडचिड तर होणारच आहे ना. आपलं त्यांचं काम आहे ते, त्यांना करणंच आहे ना पण ते. हम्म. हे मंदिर बा, दत्तांचं मंदिर आहे. नाही पण तू बोलली ना, नाही तर मग आपण गाडीवर आलो असतो श्वेता. टमाटे किती? ₹10 किलो. भाजी नाही येतं, फक्त टमाटे आणि त्याचे. भाईचा भाजीला तर काहीच नाहीये. काहीच नाही इथं भाजी. काहीच नाही भाजीला. काय भाज्या करतात? तांदूळ. कुठं? महाड सांगवी. डिस्कशन चालू आहे बिलचं. रोड चोको पाहिजे, ते मला खूप आवडतं खायला. छान वाटतं. तू घेतलं का? काही आम्ही खोटं नाही सांगत, पण भाजीला काहीच नव्हतं. शेवटी श्वेताने फक्त फ्लावर घेतली आणि बाकी काहीच घेतलेलं नाही. मला मँगो आवडता, मँगो घेतले बस. काय काय घेतलं तू श्वेता? मी फक्त जास्त करून फ्लावर आणि वांगे. कंटाळा येतो कंटाळा. श्वेताने बेकार थकवलंय मला. काय बोलली? मी अशी श्वेता राग राग करते. अजूनही पिल्लू झोपलेलाच आहे. तर चला थांबूया आजचा ब्लॉग इथेच. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.